संताजी भाग 50. लुत्फुल्ला खान पंढरपूरहून निघून मजल दरमजल करत पिलीवला आला आणि नेमका रात्रीच्या मुक्कामाला तिथे राहिला. दुसऱ्या दिवशी पहाटे माहितगार वाटाडे सोबत घेऊन तो पुढे निघाला. रसद सामान सुमानाचे साठे त्याने सैन्याच्या मध्यभागी ठेवले होते. सावधपणे सावकाश तो जात होता. पावसाळ्याचे दिवस, आकाश ढगाळलेलं. अधूनमधून पावसाच्या सरी पडत होत्या. खानाचा मुलगा मोहम्मद खलील घोड्यावर बसून आघाडीवर चालत होता. त्याच्या मागे मामूर खानाची घोडदळाची पथकं होती. सामुग्री आणि खजिना घेऊन खासा खान सैन्याच्या मध्यभागी होता. पिछाडीला राखीव घोडदळासह खुदावंद खान येत होता. मोगलांची पथकं घाटात शिरली तसे डोंगरात खुणेचे आवाज उमटू लागले. घाटातून मोगल अर्धे अधिक पुढे आले. मोहम्मद खलील आपल्या पथकांसह डोंगराच्या कुशीत शिरताच बंदुकांचे 2-3 बार कडाडले. हल्ल्यासाठी केलेला तो इशारा होता. बाबूराव पवार आणि मकाजी देवकाते आपल्या सैन्यासह लगेच मोहम्मद खलीलवर तुटून पडले. डोंगरात एकच हलकल्लोळ माजला. पुढे हल्ला झाल्याचं लुत्फुल्ला खानाच्या लक्षात आलं. सैन्याचं कूच थांबलं. त्याचा अर्धा भाग मधल्या मोकळ्या जागेत आणि पिछाडीची पथकं मागच्या अरुंद घाटमार्गात अडकली. मराठे मागूनही हल्ला चढवतील या भीतीने खानाने घाटमार्गात अडकलेले सैन्य मैदानी भागात आणलं. रसदमध्ये ठेवून तो लढाईसाठी सज्ज झाला. मराठे उंचावर होते. तिथून त्यांचे बरकंदाज मारा करत होते. बंदुकीच्या गोळ्या लागून खानाचे अनेक सैनिक मेले. जखमींची संख्या क्षणोक्षणी वाढू लागली. त्याच्याकडेही उत्तम बरकंदाज गोलंदाज होते. शिवाय गर्नाल, शुत्तरनाल या हलक्या तोफाही होत्या. त्याने तोफांचा मारा सुरू करताच मराठे उंदरासारखे डोंगरात लपले. मोक्याच्या जागी थांबून ते गोळ्या झाडू लागले. मोगल पुढे निघाले की मराठ्यांचा हल्ला तीव्र होई. ठाण मांडून एकाच जागी थांबण्याशिवाय खानाला काही करता येईना. दिवसभर मराठ्यांच्या आक्रमक हल्ल्यांना त्याने धैर्याने तोंड दिलं. संध्याकाळी संताजी आणि धनाजी आपल्या राखीव सैन्यासह त्याच्यावर तुटून पडले. रण जबरदस्त झालं. तोफा बंदुकांचा मारा करत समोरचा डोंगर खानाने कसाबसा पार केला. आपलं सैन्य एकदाच त्याने मैदानी भागात आणलं. या प्रयत्नात त्याची खूप माणसं खस्त झाली. तोवर रात्र उतरली. मराठे पांगले. खानाने तिथेच रात्रीचा मुक्काम केला. छावणीत फिरून जखमी लोकांची तो विचारपूस करू लागला. जे शौर्याने लढले त्यांचं त्याने कौतुक केलं. त्याचा मुलगा मोहम्मद खलीलनेही मोठं धैर्य दाखवून शत्रूचा सामना केला होता. बाप बेटे खुशीनं एकमेकाला फतहची दुहाई देऊ लागले. ते पाहून महमद खान संतापला. म्हणाला, खान साहेब, हा खुशीने नाचण्याचा वक्त नाही. मेलेल्या आपल्या शेकडो शिपायांचे मुर्दे मैदानात लावारीस पडले आहेत. आधी त्यांच्या दफनाची तावीज करा आणि मग एकमेकाला दुहाई द्या. मेलेल्यांची मढी घाटातून उचलून आणून माळावर ठेवली होती. खानाने मशालीच्या उजेडात ती पाहिली आणि विचारलं, यात काफरांचे मुर्दे कसे दिसत नाहीत? का त्यांचा एकही माणूस मेला नाही? त्यांना त्यांनी कधीच उचलून नेलं. तुमच्यासारखा ते जल्लोष करत बसले नाहीत. महमद खानाने उत्तर दिलं, त्यांची किती माणसं खस्त झाली असतील? आपली हानी त्यांच्या दुप्पट आहे. मेलेल्यांचं दफन करून खान खेम्यात आला. त्याने आपला मुन्शी माधोरामला कलम दौत घेऊन बोलावलं. पातशहांना पाठवायच्या पत्राचा मजकूर तो सांगू लागला. सर्व तपशीलवार कळवून झाल्यावर शेवटचा मजकूर त्याने सांगितला. दुश्मनाचे 1000 सिपाही जहन्नुम रफ्त झाले आहेत. जाया झालेल्यांची तादाद त्याहून जास्त आहे. शिकस्त खाऊन ते पळाले. आमची मोठी फते झाली. आमचे 200 लोक शहीद झाले. जखमींची तादाद 300च्या वर आहे. माधोरामचा हात लिहिताना क्षणभर थांबला. चकित होऊन तो आपल्या धन्याकडे पाहू लागला. खानाचं तिकडे लक्ष नव्हतं. आपण नि आपल्या बेट्याने कशी जवामर्दी दाखवली याचं वीरश्रीयुक्त वर्णन करण्यात त्याची वाणी रंगली होती. माधोराम मनोमन म्हणाला, पिलीवच्या घाटात काय घडलं ते बघायला बादशाह थोडाच येणार आहे. गोमाशांनी घेरलेला म्हातारा बैल शेपटी आणि कान झाडत खुंट्याशी खिळून राहतो तशी त्याची गत झाली. तरक्कीसाठी इतकं खोटं लिहायचं? राम राम. माधोरामने पत्रावर खानाची मोहर उमटवली आणि डाक चौकीच्या दरोगाकडे ते देण्यासाठी तो खेम्यातून बाहेर पडला.
खान खटावला येईपर्यंत मराठ्यांचे हल्ले सतत सुरू होते. धनाजी आपल्या सैन्यासह साताऱ्याला परतले. संताजी मात्र फौजेसह त्याच भागात घिरट्या घालत होते. त्यांचा मुक्काम वर्धनगडाच्या पायथ्याशी असलेल्या एका गावात होता. रात्रीचा दुसरा प्रहर असावा. पाऊस धो-धो पडत होता. बाहेरचा ओलसर काळोख निरखत ते घराच्या ओसरीत उभे होते. पागोळ्या गळत होत्या. हवा सादाळलेली. बाबूराव पवार झोपायच्या तयारीत होता. संताजींना पाहून अंगावर चादरीची भाळ मारत तो ओसरीवर आला. दाजीसाहेब, रात बरीच झालीये, चला की झोपायला. का झोप येईना तुम्हाला? आमच्या डोक्यात उदालिक खानाचा विचार आहे. खंदक खणून त्यानं मोर्चे उभे केले असतील. एकदा का खटावला त्याने तळ ठोकला की मग त्याला तिथून हाकलणं मुश्किल होईल. त्यावर उद्या विचार करू. आता झोपा. झोपून कसं चालेल बाबूराया? लगेच काहीतरी केलं पाहिजे. मनात तरी काय हाय तुमच्या? आज आत्ता निघू, सीताब, आणि करू एल्गार गनिमावर. पवार आकंठ जेवलेला. त्याला सुस्ती चढलेली. झोप त्याच्या डोळ्यावर तरंगत होती. अशा पावसात भिजत, चिखल तुडवत आणि टम्म फुगलेले नाले पार करत अंधारात जायची कल्पनाच त्याला असह्य झाली. तोंड आंबट करत तो म्हणाला, दाजी, लढाईनं दमगीर झालेली फौज जरा कुठं इसावा घेतीया तवर तुम्ही निघायचं म्हणतायसा. अव लढायला त्यांच्या अंगात तरांतरी नको का? कळतंय आम्हाला, पण फुरसत दिली की खान शेर होईल. बाबूराव पवाराला वाटलं, मोहिमांशिवाय या माणसाच्या डोक्यात दुसरा विचार असतो की नाही कुणास ठाऊक. रात्री हा नीट झोपतो तरी का? बघावं तेव्हा भल्या पहाटे उठून याची दिनचर्या सुरू असते. थकवा आळस काही नाही. अर्ध्या प्रहरात छावणीत हुकूम फिरला. सैन्य पथक सज्ज झाली. वर्धनगडापासून खटाव अवघं 4-5 कोस दूर. 1-2 प्रहरात तिथे पोहोचता आलं असतं. कोकणोबा तर सांगत होता, महामूर पडणाऱ्या पावसात मोर्चे कायम करायला खानाला सवडच सापडली नाही. 2 दिवसांपासून त्याचं लष्कर उघड्या माळावर पसरलंय. आणि ते खरं होतं. खटावचा कोट अर्धा पडलेला. पावसात तो बांधून काढणं मुश्किल होतं. छावणी करायला उघड्या माळाशिवाय जागा नव्हती. मराठे इतक्या लवकर पुन्हा चालून येतील असं खानाला वाटलं नाही. त्याची चिंता वेगळी होती. खटाव कटकटीचं ठाणं. त्याची जबाबदारी कुणाच्या गळ्यात घालावी हा विचार तो करत होता. माणूस हरहुन्नरी, हुशार आणि हुकमती हवा होता. हे जोखड त्याच्या गळ्यात घालून खानाला तिथून जायचं होतं. असा एक माणूस त्याच्या नजरेत होताही. नारो रघु नावाचा रग्गेल मराठा. पण तो होय म्हणेल की नाही याची शंका त्याला वाटत होती. मराठ्यांच्या भयाने परागंदा झालेल्या देशमुख, देशपांडे, इजारतदार, मक्तेदार यांना हुजूर आणवून खानाने आश्वासन दिलं, बिलकुल डरू नका. खुशाल लावणी संचनी करा. लागेल ती मदत घ्या. तुमची हिफाजत करायला आम्ही मौजूद आहोत. खानाच्या या आश्वासनाची पुरती वाट लावायला संताजी निघालेले. आभाळाला भोकं पडल्यासारखा पाऊस गळत होता. ढग गडगडत होते. विजा झिम्मा खेळत होत्या. वारा पिसाटलेला. निसर्ग रुद्ररूपात जणू तांडव करत होता. ओढे तुडुंब भरून वाहत होते. शिवारात गढूळ पाणी साठलेलं. मोगलांच्या छावणीत पाणीच पाणी झालेलं. लोकांची त्यामुळे त्रेधा उडालेली. तात्पुरत्या ठोकलेल्या तंबूत, छपरात जिथे जागा मिळेल तिथे त्यांनी आडोसा घेतलेला. घोडी, बैल, खेचरं, उंट, हत्ती पाठीवर पावसाचा मारा झेलत अंग आखडून उभे होते. मध्यरात्र उलटल्यावर गनिमाचा घाला आला. 10,000 मराठी सैन्य छावणीवर तुटून पडलं. मोगल थंडीने काकडलेले, अंग अवघडल्याने आळसावलेले, झोपेने पेंगुळलेले. छावणीतल्या बाजाराच्या अरुंद जागेत घुसून मराठे कापाकापी करू लागले. झोपेत असलेल्या अनेकांना त्यांनी ठार मारलं. काही हडबडून उठून शस्त्राला हात घालू लागले तोवर मागून बसलेल्या घावाने ते जागीच ठार झाले. पावसाचा ताशा वाजत होता. तशात बोंबाबोंब हलकल्लोळ माजला. खान तंबू बाहेर येऊन पाहू लागला. भयभीत झालेले बुणगे पळत होते. त्यात लढवय्ये शिपाईही सामील झालेले. जे अर्धवट तयारीनिशी लढायला आले त्यांचा क्षणात निकाल लागत होता. मराठ्यांचे भालाईत सैत्या आणि बर्चीवाले दिसेल त्याला भोसकत सुटलेले. आपल्या सैन्याचं कांडण पाहून खान चवताळला. अंगात चिलखत शिरस्त्राण चढवून तो घोड्यावर स्वार झाला.
छावणीत फिरून आपल्या सरदारांना सैनिकांना त्याने युद्धासाठी तयार केलं. चलो तैयार हो जाओ, दुश्मन का डटकर मुकाबला करो. खानाचा बेटा मोहम्मद खलील पहाऱ्यावरील चौकीचे बरकंदाज शागिर्द पेशा घेऊन हल्ला रोखण्यासाठी पुढे धावला. त्यामुळे बोळात बाजारात घुसलेले मराठे त्या अरुंद जागेतून बाहेर पडले. मामूर खान, खुदावंद खान, नजीमुद्दीन खान हे खानाचे सरदार त्वेषाने लढू लागले. मामूर खानाने हलक्या तोफांचा मारा सुरू केला. मराठे त्यामुळे पांगले. किट्ट काळोख सर्वत्र पसरलेला, त्यात धुवाधार पाऊस. मामूर खानाला कुठे तोफ गोळे टाकावेत त्याचा अंदाज येईना. भलतीकडेच त्याचे गोळे पडू लागले. शत्रू सज्ज झालेला पाहून संताजींनी लगेच माघार घेतली. हल्ला परतवून लावल्याच्या समाधानात हास्यहुश्य करत मोगल तळावर परतले. मेलेले मुर्देही त्यांनी उचलले नाहीत. काय ते सकाळी बघू या विचाराने ते आडवे झाले. संताजी फार दूर गेले नव्हते. छावणीच्या आसपासच त्यांचं सैन्य घिरट्या घालत होतं. शत्रूला पळवून लावलं असं समजून पाठलाग न करता मोगल डाराडूर झोपतील याचा अंदाज त्यांना होताच. 2 प्रहरांनी त्यांनी पुन्हा निकराचा हल्ला चढवला. अंथरुणावर नुकती कुठे पाठ टेकली होती तोच शिपायांना उठावं लागलं. खान चडफडत स्वतःशीच म्हणाला, हे मरहट्टे सैतान आहेत सैतान. झुंज सुरू झाली. पावसामुळे दारुगोळा सादाळलेला. मोगलांच्या तोफा बंदुका नीट चालेनात. तलवारी, भाले आणि धनुष्यबाण घेऊन त्यांना मराठ्यांशी भिडावं लागलं. मराठ्यांचा हल्ला जबरदस्त होता. मोगलही ठाण मांडून लढत होते. 2 प्रहर अरेतुरेचं रण झालं. हानी दोन्ही पक्षांची झाली. पण अचानक हल्ला चढवल्याचा फायदा मराठ्यांना मिळाला. मोगलांची जीवितहानी अधिक होती. दिवसाचा गोंडा फुटायच्या आत संताजींनी आवर्त घेतलं. खुणेच्या हाकांनी इशारे करत वाळूत पाणी जिरावं तशी त्यांची फौज अर्ध्या प्रहरात अंधारात अंतर्धान पावली. आपल्या लोकांना सुखरूप जाता यावं म्हणून संताजी शेवटपर्यंत लढले आणि नंतर झुंज आवरून वर्धनगडाकडे आले. लुत्फुल्ला खान भयंकर चिडला. एका रात्रीत 2दा शत्रूने त्याच्यावर हल्ला चढवला होता. झोपेचं खोबरं तर झालंच, शिवाय नुकसानही मोठं होतं. नक्की किती माणसं मेली त्याचा हिशेब अजून लागायचा होता. माळावर जिकडे तिकडे प्रेतच प्रेत पडलेली होती. कुणीतरी आपल्या दाढीचे बाल खेचावेत तसा तो चिडला आणि ओरडला, संताजी का पीछा करो, वो बचने ना पाय. त्याचा बेटा मोहम्मद खलील आणि मामूर खान पाठलागावर निघाले. पावसात चिखलाने भरलेल्या वाटा तुडवत दौड मारणं सोपं नव्हतं. सैन्य अडखळू लागलं. त्यांना चुकवून संताजी वर्धनगडावर पोहोचले. भोजाला शिवल्यागत दोघे गडापाशी आले. मराठे वरून त्यांना वाकुल्या दाखवू लागले. काहीही न करता आले तसे हात हलवत ते परतले. संताजींच्या हल्ल्याने मोगलांच्या सैन्यात प्रचंड घबराट पसरली. खानाला तर डोक्यावर टांगती तलवार असावी असं वाटू लागलं. रात्री अपरात्री मराठे येतील, अचानक छापा घालतील ही भीती त्याच्या मनातून जाईना. मोगल रात्र रात्र जागून काढू लागले. प्रत्यक्ष लढाईपेक्षा मनावरचा ताण त्यांना असह्य वाटू लागला. आसपास सुरू असलेल्या संताजींच्या वावरामुळे हा ताण आणखी वाढत होता. तरीही खानाने दणकून पातशहांना कळवलं. खटावच्या लढाईत 500 मराठे मारले गेले. 100 जिंदा हाती लागले. जखमींची तादाद त्याहून मोठी आहे. 300 घोडी, 400 भाले, नगारे, निशाणे, भाले, बंदुका असं त्यांचं सामानही हस्तगत झालं. आपले 67 जवामर्द शहीद झाले आणि 100 जखमी झाले. या कामयाबीबद्दल आमचे शूर सैनिक हुजुरांच्या कृपेची अपेक्षा करीत आहेत. कृपेची खरी अपेक्षा खानाला होती. संताजींचा लढा कृपेसाठी नाही हे त्याला उमगत नव्हतं, वा हाताशी फारसं सैन्य वा सामग्री नसताना मोगलांसारख्या बलाढ्य शत्रूशी लढण्याचं त्यांनी अंगीकारलेली गनिमी काव्याचं तंत्रही त्याला नीटपणे कळलेलं नव्हतं. बहिरी ससाना जसा भक्ष्यावर झेप घेतो आणि झटकन अंतराळी उडतो तशी या युद्धाची तऱ्हा. जितक्या वेगाने चढाई करायची तितक्याच वेगाने माघार घेत शत्रूचा लाग चुकवून सुरक्षित स्थळी निघून जायचं. खानासारखे मोगल सेनापती मराठ्यांचा या माघारीला त्यांचा पराभव आणि आपला विजय मानायचे. मोठमोठी पत्र लिहून विजयाचा वृत्तांत कळवायचे. पण पातशहांना मराठ्यांचे युद्धतंत्र कळलेलं होतं. आपल्या सरदारांच्या धूर्त लिखापडीवर त्यांचा विश्वास नसे. विजयाचं रसभरीत वर्णन करणारी अशी पत्र आली की ती वाचून ते आफरीन, बहुत खूब, तुमच्या कामगिरीचा मजुरा झाला असे 1-2 शब्द उच्चारत.
खाजगीत मात्र आपले काझी वजीर यांच्यापुढे या सरदारांची गाऱ्हाणे सांगत, आमचे सालार मनापासून काम करत नाहीत. आमचाच वक्त खराब आहे. अन्यथा या हकीर लोकांना आम्ही खिदमतीत ठेवलंच नसतं. लुत्फुल्ला खानाचं पत्र वाचून वजीर असद खानाला त्यांनी सांगितलं. लुत्फुल्ला काहीही लिहित असला तरी मकहूर संता पुन्हा चालून आल्याशिवाय राहणार नाही. पुढचं पुढे पाहता येईल जहांपनाह. आज लुत्फुल्ला जिंकलाय ना, मग त्याच्यावर मेहरबानी केली पाहिजे. ठीक आहे, त्याच्या मनसबीत 500 स्वारांचा इजाफा केल्याचं फरमान पाठवा. पण लक्षात ठेवा, तो लिहितोय ते सगळं खरं नाही. आमच्या खबरनविसांकडून खरं काय ते आम्हाला कळलंय. वजीर गप्प बसला. सल्तनतीत सर्वत्र पातशहांच्या हेरांचा खबरनविसांचा सुळसुळाट आहे हे त्याला ठाऊक होतं. भाग 50 समाप्त.